श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 4. देवीच्या भैरवांची व दासींची फजिती. देवीचे दर्शन. मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनास जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखिले व साबरीमंताने पत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदान मागून घेतली आहेत. तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे ह्याची प्रचिती पाहण्याचे त्याच्या मनात आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यानंतर तुम्ही कोठे जाता वगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे, म्हणून मी आज जात आहे. असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात, तुमची मर्जी आज जावयाचे आहे की काय. त्यावर ते म्हणाले, आम्ही येथे द्वारपाळ आहोत. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो. यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हा झाडा देऊन मग तू आज जावे. कोणी विषय विलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेविले तर आत प्रवेश करतेवेळी तो मध्येच दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते. मग खोटे बोलून अडकला आहेस असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करीतो. याकरता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगून येथे झडती द्यावी, मग दर्शनात जावे. अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पापपुण्य काही एक जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती सारी ईश्वर प्रित्यर्थ केली आहेत. तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहोत. हे भाषण ऐकून ते संन्यास रूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही. मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरता काही वाईट असेल ते सांगून आज जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे. मज पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे. हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, वरची, गदा, भाले, कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रा, वरुण देवा, माझ्या कार्यासाठी तयार राहा. अग्निनी, वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी, देव, गण, गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे. तुम्ही सर्वांना मी नमस्कार करीतो. अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म 10 दिशास फेकले. नंतर वज्र पंजर प्रयोग करून विभूती अंगास लाविल्यानंतर त्याने शरीर वज्राहून अधिक कठीण झाले. नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यास तयार व्हा. न कराल तर तुम्हास माता पित्याची शपथ आहे. ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही. ती त्यास गवताच्या काड्याप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला. त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली. तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. तो अंबेने एकता शोध करण्यासाठी आपल्या लावण्यखानी दासी पाठविल्या. त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्रांचा मजबूत मारा चालू केला. परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितास त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच समान सर्वात भ्रमविले. या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्यागौरव अस्त्रांच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले. त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून
त्या दासी परमलज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवती जवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या, सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली. कोणी एक योगी आला, त्याने ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा, नाहीतर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हास दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या. त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या. हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वांस वस्त्रे दिली आणि त्यासह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. तिने अति प्रेमाने त्यास हृदयी धरिले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सांदत्त मजकूर अंबेला कळविला. तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवण्यास सांगितले. हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरवण्यास सांगितले. तेव्हा त्याने वायुवस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. ते पाहून अंबेस संतोष वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिरात्र राहिले. जाते समयी अंबेने प्रसन्न होऊन त्या सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसादा दाखल दिली. त्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाला.